हो, बिलकुल. बैठका तर घ्याव्या लागतात. आम्ही सगळ्या तालुक्यात नगरपालिकानिहाय, तालुकानिहाय अशा पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघात किमान 5, काही काही ठिकाणी तर 10-10 वेळेस मतदारांना, उमेदवार असेल, आमचे पदाधिकारी असतील, अशी आम्ही भेटलेलो आहोत. शेवटी मतदार हा राजा आहे आणि बाकीच्या समोरच्या पक्षाच्या लोकांना तर असं वाटतं की आपण निवडून आलेलोच आहोत. असेल संख्या, परंतु मला असं वाटतं शिवसेना एक लढणारी संघटना आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही निश्चित एक चांगल्या पद्धतीनं लढत या निवडणुकीत देऊ. संजय शिरसाटला कुणीतरी आहे का? स्वतः सत्तेत होताच ना. संजय शिरसाटनी कर्जमुक्ती आता कशी झालेली जरा डिटेल सांगून दाखवा. आणि आधीची कर्जमुक्ती चांगली होती का आताची चांगली होती शेतकऱ्यांसाठी ते जरा सांगून दाखवा. स्वतःचं खातं सांभाळण्याचं, स्वतःच्या खात्याचा निधी सगळा दुसऱ्या खात्याला वर्ग होतोय आणि लोकांना शहाणपण शिकवणं. सत्तेत असताना, सत्तेत तुम्ही नव्हते का सोबत? तुम्हीच होते ना सोबत. मग तेव्हा सांगितलं का नाही सत्तेत असताना? बाकी कसे सत्तेची ऊब अंडे खायला आवडत होते सत्तेचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं संजय शिरसाटांना या अशा सामान्यांच्या प्रश्नाविषयी कोणती संवेदनशीलता नाही, अशा विषयी बोलायला काय अर्थ नाही. नवी मुंबई या ठिकाणी मनपातर्फे एक कार्यक्रम घेण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आरोग्यविषयक ग्रहण सोहळा होता. मात्र या सोहळ्यामध्ये आता उपमुख्यमंत्र्यांचं नाव नव्हतं, पालकमंत्री विजय एकनाथ यांचं नाव उघडलं. आता ते रोजचं चालू आहे त्यांचं, रोजचं चालू आहे त्यांचं तिथं. परवा ते विमानतळावर नवी मुंबईचं असंच झालं, आता असंच होतंय. खरं तर एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीनं आता नकोसे झालेले आहे, म्हणून असे जाणून बुजून असे प्रकार होतात. काल जे आहे बैठक पार पडली त्यामध्ये जे काही मॉडेल झालं 419 मतदान असताना 455 मते मिळाली. त्यामध्ये महाविकास आघाडीची मते चर्चा केली. त्याला जोडून आमचा 500 जवळ झाला. मला असं वाटतं त्यांचा आकडा 1000च्या आसपास जाऊ शकतो. 600-650 मतदार असताना एक जण 400 सांगतो, एक जण 500 सांगतो. कोणत्या बळावर सांगतात? याचाच अर्थ तुमच्या पक्षाने किती लोक आले? 200-200. ठीक आहे, तुमचे आलायचे किती निवडून आले? याचाच अर्थ तुम्ही काहीतरी गडबड, घोटाळा, घोडेबाजार असं सुरू करताय, असा त्याचा अर्थ आहे. पण आम्ही शिवसेना महाविकास आघाडी प्रामाणिकपणे सगळ्या मतदार आम्ही घटनेच्या संरक्षणासाठी उभे आहोत. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना दिली, त्याच्यात मतदाराला मतदान करण्याचा अधिकारच आमचा उमेदवार होता म्हणून मिळाले. आणि मला असं वाटतं त्यांना काय दिवा स्वप्नात असायचं असू द्या, पण काही ना काही त्यांचे काढून दाखवू, एवढं नक्की, एवढं सांगतो तुम्हाला. मी काय म्हणतो, त्यांचे काही ना काही काढून दाखवू, एवढंच सांगतो मी तुम्हाला. जर त्यांचे 500 असतील तर ठीक आहे ना, त्याच्यात कसे कमी करायचे ते नक्की करून दाखवले, एवढंच तुम्हाला सांगतो. चालेल. आता बघा, भारतीय जनता पार्टीला सत्तेचा एवढा हव्यास आहे की त्यांना यांचा सपोर्ट तर पाहिजे, पण यांना काहीच सत्तेचा लाभ द्यायचा नाही, असं भारतीय जनता पार्टीचं सूत्र आहे. आता एक खाते जे नाही आहे तरी त्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहे. जरा कॅबिनेट मंत्र्यांनी जाऊन विचारा त्यांचे हाल काय. कॅबिनेट मंत्र्यांचे हे शिरसाट बडबड बडबड करतात, यांचे जाऊन हाल बघा. त्यांच्या फाईल मुख्यमंत्र्याकडे ढिगारा लागलेला आहे, फुकट सहाय्या सुद्धा करत नाही. यांना घासावं लागतात त्यांच्या बंगल्याच्या, त्यांच्या ऑफिसच्या चाकरा. त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या सगळ्याच मंत्र्यांची, महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांची परिस्थिती आहे. देवेंद्रजी फडणवीस असो, मुख्यमंत्री कार्यालय असो, यांच्या कोणत्याही याला बिलकुल भाव देत नाही. आणि म्हणून अर्थ खातं सुद्धा भारतीय जनता पार्टीला पाहिजे. आणखी जे जे खाते यांच्याकडे, शिंदे गटाकडं, अजितदादाकडे, तेही त्यांनाच पाहिजे. खरं तर न्यायाने त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षाच्या वाट्याला आलेलं खातं त्यांना दिलं पाहिजे, ते कोणालाही देऊ. काल जे आहे तुमच्या पक्षात बाबाजी काळे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बाबाजींना पर्सनल गेलो चर्चा रचली.
साहेब असं आमदाराने भेटेना मुख्यमंत्र्यांना हे मतदारसंघातल्या कामाविषयी काय वावगं आहे. भेटूच नाही. आपण कोणत्या जगात वावरतोय. आपली काही साधारण सुचिता संस्कृती महाराष्ट्राची आहे का नाही आहे. आता उद्या आम्हाला काही प्रश्न म्हणून देवेंद्रजींना भेटावं लागेल तर काय प्रॉब्लेम त्याच्यात. देवेंद्रजीला भेटलो म्हणजे काय आम्ही त्यांच्या पक्षात गेलो असेल त्याचा अर्थ थोडी होता. बाबाजींना प्रपोजल दिलं. दिलं असेल प्रपोजल एखाद्या धरणाचं, सिंचनाचं, एखाद्या प्रकल्पाचं, रस्त्याचं प्रपोजल दिलं असेल. काल संजय राऊत म्हणले होते की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊन देशाचे राजकारण करावे. मात्र त्यावर नवनाथ बन म्हणतात की राज ठाकरेंच्या पाठीत म्हणजे पक्षाने आता एकत्र येण्याची भाषा करताय. राऊत केवळ तोंडाने गोळाफेक करू शकतात. आंदोलनात तुमची कुवत शून्य आहे. पण तो बन म्हणजे नुसता ठेवलेला भरभुंजा आहे. बाकी काय बन. कोण होता तो आधी. पत्रकार होता. काय बोलत होता चॅनलवर जरा काढा बरं. हे भडभुंजाचे तिकडं आपले मडके गाडगे असतात. हे जिकडं दिलं तिकडे फिरणारे असतात. हे काय पेड वर्कर लोक टाईप काम करतात. हे आधीचे यांच्या भूमिका बघा ना कोणत्या तरी चॅनलला होते ते. काल जे माहिती भेटत होती 5,000 द्यायला गेले 4,000 प्रत्यक्षात 5,000 ऑनलाईन होते असं नाव लागलं. होतेच ना अंदाज होते. वेगवेगळे कार्यक्रम असत. त्यामुळे काही जण ऑनलाईन सगळ्यांनी मिटिंग केलेली सगळ्या 100%. तुकाराम मुंढे यांच्या कारवाई करतात. मात्र सध्या त्यांच्या या कारवायांमुळे काही लोक नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. तेव्हा मोहम्मदरांनी म्हणाले की राज्य सरकारने तुकाराम मुंढेच्या भानगडीत पडू नये. आणि तुकाराम मुंडे काय चूक करतात. चांगलंच काम करतात. तुकाराम मुंडे चूक काय करतात. राज्य सरकारने सांगावं एक चूक काम करतात मग करावे बदले. तुकाराम मुंडे योग्य काम करतात. मला असं वाटतं सगळ्याच अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने आपापल्या खात्यात काम करण्याची आवश्यकता. एक नागपूरमध्ये घटना समोर आली आहे. ती घटना अशी आहे की धर्मांतराचं प्रकरण आहे. त्यांनी दिलेला मुलीचं औषध दिलं आणि नंतर त्यानंतर धर्मांतराचं औषध. खरं तर हे धर्मांतराचे विषय जे आहे मोठ्या प्रमाणात असतात. याला बळी पडणारे लोक ही जसं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करणारे लोक जबाबदार आहेत तसे बळी पडणारे लोक ही जबाबदार आहेत. धर्मांतराविषयी मला वाटतं स्पष्ट कायदे आहेत. त्याची अंमलबजावणी कडकपणे राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. दादा एक इंग्रजचे सभापती आहेत त्यांच्या वक्तव्य नाही एकनाथ शिंदेचा घात होऊ शकतो. म्हणजे कसं घात होऊ शकतो तुम्ही त्यांना कोणते सभापती. महाशिवच्या एकनाथ शिंदे म्हणजे पंकज असं नाही. मला वाटतं राजकारणात एकमेकाचा विरोध असू शकतो. परंतु अशा पद्धतीनं भावना व्यक्त करणे हे चुकीचे असं मला वाटतं. त्यांच्या भावना असतील पण शिंदेसारख्या कच्च्या गुरुजी केले नाही आहेत तसं पाहायला गेलं. त्याच्यामुळं ठीक आहे राजकीय विरोध असेल त्यांच्या नामचा. परंतु अशा काही गोष्टी होऊ नये याची काळजी घ्यावी असं आम्ही सांगूया. संपूर्ण पराभव करायचा असेल तर पाकिस्तान सोबतचे संवादाचे दरवाजे खुले मला असं वाटतं सरसंघचालक आदरणीय यांनी जे मत व्यक्त केलं हे योग्यच आहे. परंतु आताचं सरकार राजकारणासाठी पाकिस्तानचा विरोध याचा वापर राजकीय कारणाने करत असतो. आजही पाकिस्तान विरुद्ध जेव्हा सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्याविषयी काय काय बोलले होते मंत्री भारतीय जनता पार्टी यांच्याही जरा कानात काहीतरी घातलं पाहिजे. कोर्ट काय सांगतात तेही ऐकलं जात नाही. आणि चर्चा करत असताना हेच पाकिस्तान येऊन आपल्या माता भगिनीचं कुंकू पुसतंय कपाळावर तर मला असं वाटतं अशा लोकांशी चर्चा केली पाहिजे का. आपण प्रश्न आहे ना. दिवसा ढवळ्या येऊन आपल्या माता भगिनीचं कुंकू पुसणारे लोक पाकिस्तानी यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे का हा एक प्रश्न निश्चित. काँग्रेसच्या बाकी यांना त्यांच्या हायकमांडनं विधान परिषद निवडणुकीला सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर पटोले यांच्या जवळच्या लोकांनी सुद्धा निवडणूक लढवली असं सांगितलं होतं. मात्र यातली स्थिती त्याचा अंमल करून अशी काय माहिती माहीत नाही. ते काँग्रेसचं इंटरनल मला काय त्याचं ज्ञान असण्याची त्यांचा इंटरनल प्रश्न असेल. पण आम्हाला त्याच्यात काही जाण्याची आवश्यकता आहे असं मला नाही वाटतं. आपल्या शहरामध्ये इस्लामी पार्टीचे पदाधिकारी मान्य बरोबर मातामध्ये आम्ही धोरण करत होतो ते त्यांच्या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात 17 लाख रुपयांचा त्यांच्याकडे ते पाठवत होते.
कलीम कुरेशी जो आहे हा रॉकेल गुटखा याचे सगळे व्यवसाय करतो आणि यांना अतुल सावे यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी पुराव्यासहित सिद्ध करून देऊ शकतो. कलीम कुरेशी नावाची ही विषवल्ली कोण सांभाळत असेल तर भारतीय जनता पार्टीचे या शहरातले मंत्री अतुल सावे. स्पष्ट सांगतो. पण सत्ता शेतकरी पण म्हणतात की शहराची गुंडगिरी कोण करणार? मग करा ना, लावा त्यांना फाशावर चढवा. खपून घेणार करणार काय तुम्ही? ते एखाद दिवस संभाळणार तर असतात, 4 दिवस मुंबईला असतात. करणार काय? खपून घेणार नाही म्हणजे काय करणार नाही? काय करणार तुम्ही? काय करता? हे सगळी गुंडगिरी नाही तर काय? गुंडगिरी सोडा, पण हे धंदे म्हणजे गुंडगिरीच आहे ना. हे गुंडच लोक आहेत ना, यांच्यावर काय काय गुन्हे आहेत? हे आज ह्या पक्षात आहे, उद्या पक्षात आहे, त्या जाऊ दे, त्यांच्या पक्षाची आपल्याला काय घेते, पण त्यांचे धंदे काय माहिती नाही पोलिसांना? असं तुम्हाला वाटतं? 100% माहिती. हा कलीम कुरेशीवर आरोप आहे. मला वाटतं इम्तियाज जलीलच्या गाडीवर हल्ला करणारा तोच आहे. हा वेगळ्या पक्षाकडून लढणारा तोच आहे. रॉकेलचा व्यवसाय, गुटख्याचा व्यवसाय करणारा तोच आहे. आणि आता याच्यात व्यवसाय करणारा तोच आहे. आणि त्याला सपोर्ट करणारे सत्ताधारी पक्षाचे लोक. मी कित्येक भेटी मी सिद्ध करून दाखवतो. अतुल सावे, बापू भुमरे या 2 लोकांबरोबर कित्येक वेळेस त्याच्या भेटी गाठी, त्यांच्या कार्यालयात वगैरे मी तुम्हाला पुरावे दाखवू शकतो. नाही, हे असे सांभाळतात. हे आता कलीम कुरेशी यांना सुपाऱ्या देऊन 1 जणाला मारलेलं आहे पैठणमध्ये. तुमच्या माहितीच तो सांगतो. एका कार्यकर्त्याला सुपारी देऊन, कलीम कुरेशीच्या गुंडांना सुपारी देऊन मारलेलं आहे. आणि हाच कलीम कुरेशी विधानसभेला अतुल सावेंना कामी आलेला आहे. म्हणून यांना ते सांभाळतात, यांना ते पाळतात. पोलीस, सत्ताधारी पक्षाचे लोक सोबत येते म्हणून पोलीस काही कारवाई करत नाही. एक तर वेरूळच्या सुरेश बोरसेच्या प्रकरणात मी काल एक पत्र लिहिलेलं. डीन स्वतः SP कडे गेलेले, SP डीनकडे आलेले या केस. मला आत्तापर्यंत अनेक घटना मी बघितल्या, शेकडो नव्हे हजारो घटना बघितलेल्या आहेत. अशा PM-च्या, शवविच्छेदनाच्या अनेक क्रिटिकल केसेस बघितलेल्या आहेत. अनेक मर्डर असेल, खून असेल, ॲक्सिडेंट असेल, हे सगळं बघितलेलं. पण या पहिल्यांदा अशा पद्धतीनं डीन SP कडे गेले आणि नंतर SP सुद्धा डीनकडे आले. मला कळालं नाही की कोणाला वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतात. ज्या अर्थी पोस्टमॉर्टमचा प्रोव्हिजनल रिपोर्ट आहे, प्रोव्हिजनलला काही फार अर्थ नसतो, परंतु जे काही रिपोर्ट असेल त्याला कारणीभूत पोलीस आहे, त्याला कारणीभूत गुंड आहे. आणि माझ्याकडे आता अशी माहिती आहे, सत्ताधारी पक्षाचे एक मंत्री आणि एक माजी आमदार संभाजीनगरमधले, मी नाव कोणाचंच घेणार आहे, सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याचं मी नाव घेणार नाही, हे मंत्रालयात बसून इथल्या पोलिसांवर दबाव आणतात की त्या पोलिसावर कोणती कारवाई होऊ नये. त्या त्यांचे मला असं वाटतं जवळचे कार्यकर्ते, काय मला नाही माहिती, त्यांच्यावर कारवाई होणे म्हणून हे मी तुम्हाला सांगतो. आता मग असे जर सांभाळणार असेल हे लोक, हे सगळ्या गोष्टी आहे. दुर्दैव आहे, म्हणजे हे तर खरं दुर्दैव आहे. गुन्हेगार कोणताही असो, कोणत्या विचारात असतो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्म असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आणखी दुर्दैव की प्रशासनातले अधिकारी त्याला बळी पडतात. SP नवीन आहेत, मला काही माहिती नाही, पण जेवढी कडक कारवाई व्हायला पाहिजे होती तेवढी काही SP केलेली हे मानलं पाहिजे. आरोपी धडधाकट दिसतात. मी त्यांचे फोटो ट्विट केले की ज्या पोलीस स्टेशनचा PIनी या लोकांना पकडण्यासाठी ऑर्डर काढलेली, तो आरोपीला PI पेढा भरवतानाचा फोटो. PI त्यांनी PIला भरवला तर मी समजू शकतो एखाद्या घेणार, पण PI त्याला भरवतोय हे मी फोटो ट्विट केले, तुम्ही लोकांना दाखवले असतील. त्याच PIने ऑर्डर दिलेले PSI तपासाला जातात, आरोपी सोबत गाड्या आरोपीच्या घेऊन गेल्या जातात. ज्या आरोपीवर 302चा गुन्हा आहे त्याला PI पेढा भरवतो, केक भरवतो, असा मी माझ्याकडे फोटो ट्विट केला. 5 जुना नाही, 2-4 महिन्याचा आहे. आणि असे लोकांना आरोपी माहिती नाही, अज्ञात आरोपी पोलीसमध्ये नोंद होती, व्हिडिओ त्यांच्या समोर आहे, धडधाकट नावं त्यांच्या समोर आहे, पण पोलीस अज्ञात लिहितात.
याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार आहे? आता याच्यापेक्षा किती आवाज उठवणार आम्ही तरी? शर्मिला खात्याचे विधान समोर आलं. दुसऱ्यांचे पक्षातील नेते फोडण्यापेक्षा स्वतःची मुलं मोठी करा. चांगलं स्टेटमेंट आहे. चांगलं खरंच आहे ना. हे बघ, भारतीय लोक आहे म्हणजे ज्याचे नाही झाले त्याचे पण कसे होतील? एक दिवस दुसरे कोण आहे सतत पुन्हा पळून जाणार लोक. उद्या भाजपचे बुरे हाल होते, हेच सगळे लोक भाजप रिकाम करणार. त्यामुळे ज्या भूमिका व्यक्त केली ती काय खोटी अशातलं काय भाग. किसान परेशान है फर्टिलाइजर के कारण काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है सच नहीं मिला है फर्टिलाइजर आज कांग्रेस ने भी जो है चक्का जाम आंदोलन किया। शिवसेना ने ऑलरेडी इस पे आंदोलन किया है। शिवसेना ने प्रशासन से बात की है और शिवसेना ने 16 तारीख को पूरे मराठवाड़ा में एक साथ आंदोलन किसानों को इश्यू पे रखा है, जिसमें फर्टिलाइजर्स का भी इश्यू है। जो यूरिया है, डीएपी है, मिल नहीं रहा। जो मिल रहा है उसके भाव एमआरपी से ज़्यादा हो रहे हैं और मैं समझता हूँ शिवसेना इस पर आवाज़ उठा रही है। किसानों पे अन्याय सरकार कर रही है और व्यापारी भी कर रहे हैं। देना चाहिए उनके पार्टी को, वो डिपार्टमेंट था तो उनके पार्टी को दे देना चाहिए लेकिन भारतीय जनता पार्टी को मेरा सो मेरा और तेरा भी मेरा, ऐसा भारतीय जनता पार्टी की नीति है, इसलिए नहीं मिला। ये देखो, ऐसे लोगों को क्या बोलना, सही बोले तो उन्होंने रिजाइन करना और चुन के आना चाहिए। लेकिन भारतीय जनता पार्टी ऐसे लोगों को सपोर्ट कर रही है। जो आपने फर्टिलाइजर्स की बात की, वो फर्टिलाइजर्स उनके लिए देती बात है।